मी सौरभ डोंगरे, MTD ज्वेलर्सचा डायरेक्टर. गोल्ड हे कधीच स्वस्त नसतं. गोल्ड घ्यायला पाहिजे की सिल्वर घ्यायला पाहिजे? MTD म्हणजे लॉयल्टी. आजच्या काळात गोल्ड आणि सिल्वर हे काय? सोन्याचं आणि चांदीचं हे डायरेक्ट कनेक्शन जे आहे इंटरनॅशनल मार्केटशी. पर्टिक्युलर या महिन्यात सोन्याचे भाव कमी असतात. तर मला सोनं आणि चांदी सोडलं तर आणखी कोणत्या याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो? इंडियामध्ये जेवढं सोनं आहे तेवढं सोनं कुठेच नाही. सर, प्रत्येक इंडियन हाऊसहोल्डमध्ये किती सोनं असायला पाहिजे? सोनं फक्त स्वस्त कालच होतं. आमचा स्टाफ खूप अलर्ट होता त्यावेळेस आणि हे स्टाफच्या मुळेच ही घटना जी ही टळली. पुरुषांसाठी तर भरपूरशे आता ऑर्नामेंट्स झालेले आहेत. त्यानंतर चष्मे घालतात सोन्याचे. आमच्या स्टोरवर आहे सोन्याचं फ्रेम्स कपलिंग आहे. आजकाल लोक घालतात, फ्लॉन्ट करतात, त्याला आवडतं लोकांना. तुम्हाला 12 महिने पैसे भरायचे असतात आणि एक इन्स्टॉलमेंट जो आहे, एक हप्ता जो आहे आमच्याकडनं असतो. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी. डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधकमध्ये मी आपला होस्ट आणि दोस्त वेदांत भावनकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला हा पॉडकास्ट स्ट्रीक पॉलिटिकल म्हणून सुरू झाला होता मागच्या इलेक्शनमध्ये, आणि आता आपण हा पॉडकास्ट पुन्हा घेऊन आलेलो आहोत जो पूर्णपणे इन्फॉर्मेशनल आणि कॉमेडी किंवा एंटरटेनमेंट बेस्ड राहणार आहे. तरच यासाठीच मी आमंत्रित करतो आपल्या आजच्या गेस्टला 75 वर्षापासून सुरू असलेला MTD ज्वेलर्सचे आजचे ओनर मिस्टर सौरभजी डोंगरे. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप अभिनंदन. खूप खूप आनंद होता तुम्ही आम्हाला भेटायला आले आणि इथे आपण इंटरव्ह्यू घेत आहोत. पण मला MTD ज्वेलर्स बद्दल तुमच्याबद्दल थोडा एक छोटासा इंट्रो आमच्या दर्शकांना द्या. नक्कीच. मी सौरभ डोंगरे, MTD ज्वेलर्सचा डायरेक्टर. MTD ज्वेलर्स म्हणजेच मनोहर तुकारामजी ढोंगरे ज्वेलर्स. हे मागील 75 वर्षांपासून सुरू आलेलं एक शॉप म्हणता येईल, जे एकदम लहान प्रमाणात सुरू केलेलं आमच्या आजोबांनी. आज त्याचा एक भव्य रूप आपल्याला दिसतोय. यात जवळजवळ 75 वर्ष लागली आम्हाला आणि आम्ही या फर्ममध्ये मी 3rd जनरेशन आहोत. तर 3 जनरेशनपासून ही फर्म सुरू आहे याच नावाने. आणि पहिले एकदम लहान प्रमाणात कारागिरी काम चालायचे. आमचे आजोबा कारागिरी काम करायचे. त्यानंतर माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी एका चांगल्या स्तरावर याला आणलं आहे. आणि मी, धनंजय आणि अमोल तिघे आणि माझी आई हे चौघही मिळून आम्ही आता याला एक मोठ्या स्तरावर प्रेझेंट करतोय ग्राहकांसाठी. आज आमचे 4 ब्रांचेस आहेत. वर्धेत 3 आहे आणि हिंगणघाटला जस्ट 6 महिन्याआधी आमचं एक नवीन ब्रांच सुरू झालेलं आहे आणि ते खूप व्यवस्थित चालते आहे. बरोबर सर. 75 वर्षापासून आपलं स्टोर आहे, मला बिझनेसच आहे. तुमच्या आजोबांनी पंजोबांनी सुरू केलं, तुम्ही आता अविरत हे कार्यासमोर नेत आहात. आणि मला सांगा, एक काही खासियत असते का स्टोअरची, का बिझनेसची? जशी MTDची खासियत म्हणजे काय? MTD म्हणजे लॉयल्टी. कस्टमरच्या प्रती लॉयल. आम्ही नेहमी कस्टमरचा जास्त विचार केलेला आहे. कस्टमरला कसं आपण ट्रान्सपरंटली व्यवहार करू, कसं ट्रान्सपरंटली आम्ही त्यांच्यासोबत डील करू, याच्यावर आमचं भरपूर राहिलेलं आहे. आम्ही लक्षच या गोष्टीवर दिलं आहे की आम्हाला ट्रान्सपरंट राहायचं आहे ग्राहकांसोबत. जसं ग्राहकनी आमचा साथ कधीच नाही सोडला, तसं आम्ही पण आमच्या ग्राहकांसाठी काय चांगलं करता येईल याचा आम्ही नेहमी निरंतर विचार करतो. सर बरोबर. बघा, आता सोनं आणि चांदी आपण म्हणतो ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आजच्या काळात गोल्ड आणि सिल्वर हे काय? गोल्ड आणि सिल्वर एक खूप चांगला इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे फक्त इन्व्हेस्टमेंटच नाही आहे. हा इन्व्हेस्टमेंट तुम्ही घालू शकता. जसं की तुम्ही तुमच्या आईने घेतलेलं मंगळसूत्र असावं, तुमच्या बहिणीने घेतलेली चेन असावी, ते एक इन्व्हेस्टमेंट तर आहेच. इट इज अ स्टेटमेंट, फॅशन स्टेटमेंट. एक ती ज्वेलरी आहे आणि ज्वेलरी जिथे असते ना, त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असतो. त्यामुळे हे फक्त इन्व्हेस्टमेंटच नाही तर इमोशनल अटॅचमेंट आहे ही ज्वेलरीचा. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या बहिणीला काही चेन गिफ्ट केली किंवा भावाला काही रिंग गिफ्ट केली, तर त्याचा एक इमोशनल अटॅचमेंट असतो. आणि गोल्ड त्याच्यामुळेच हे एकदम त्याला म्हणू आपण की इमोशनल सोबत व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. आणि इट इज जर तुम्ही गोल्ड आणि सिल्वर घेताय तर दॅट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय विल से. बरं, गोल्ड आणि सिल्वर ही नोटांपेक्षा वेगळं आहे, हे आपल्या बँकेतल्या पैशांपासून वेगळं आहे. तर पैसे असणं चांगलं आहे की गोल्ड आणि सिल्वर असणं चांगलं? एका प्रमाणात गोल्ड आणि सिल्वर असणं खूप चांगलं आहे. जसं की मागच्या एका वर्षामध्ये गोल्डनी जे प्रताप दिला आहे, ज्यांनी 1 वर्ष आधी सोनं घेतलं होतं, बरोबर इथून 1 वर्ष आधी भाव 75,000 रुपये सोन्याची होती आणि चांदीची भाव होती जवळजवळ 80 रुपये. तर आज चांदीचे भाव जवळजवळ 165 रुपये आहे आणि सोन्याचा भाव आहे 1,22,000. तर 50% पेक्षा जास्त गोल्डनी रिटर्न दिलेला आहे.
तर इट इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. आणि मला अजून एक सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना आणि सगळ्या वर्गांना मला एक सांगण्याची इच्छा आहे, गोल्ड आज जरी तुम्हाला ते महाग वाटत आहे, तुम्ही कितीही वर्ष आधी गेले, गोल्ड ही नेहमीच महाग राहतं. गोल्ड इज नेव्हर चीप. ते स्वस्त केव्हा वाटते? दुसऱ्या दिवशी. काल जो आहे, काल सोनं स्वस्त होतं, आज सोनं महाग आहे. त्यामुळे आज जी वेळ आहे ही पण स्वस्त केव्हा वाटेल तुम्हाला, हे पुढच्या वर्षी वाटेल. त्यामुळे गोल्ड हे कधीच स्वस्त नसतं. ते तुम्हाला फक्त यू हॅव टू ग्रॅब इट. तुम्हाला करावं लागेल ते एफर्ट. तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जेव्हा घ्याल सोनं, तुम्हाला त्याचा पुढच्या वर्षीच तुम्हाला नाही, 3 महिन्यानंतर तुम्हाला वाटेल की नाही, दॅट वॉज तुम्हाला बेस्ट डिसिजन, सगळ्यात चांगलं डिसिजन होतं, मी गोल्ड घेतलं किंवा सिल्वर घेतलं. राईट. आणि यातला मला अजून ऍड करायचं आहे की आता सगळी ज्वेलरी जी आली आहे सोन्याची, ही सगळी हॉलमार्क आलेली आहे. त्यामुळे जे पहिले एक चिंता राहायची सगळ्या लोकांना की आम्हाला सोनं जे आहे हे 24 कॅरेटच हवं आहे कारण की ते प्युअर असतं, तर आता ती चिंता बऱ्याचशा लोकांची कमी झाली. कारण की गव्हर्नमेंटने जे नियम आणला आहे त्यात आम्हाला 22 कॅरेट हॉलमार्क सोनं विकणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे गरजेचंच आहे. म्हणून ही जी ज्वेलरी आता येते आहे, तर ही याची प्युरिटी अश्युअर्ड आहे आणि हे ग्राहकाला याचा फायदा पुढे जाऊन मिळतो. सर, हॉलमार्क म्हणजे नेमकं काय? हॉलमार्क म्हणजे गव्हर्नमेंटची एक संस्था आहे, BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ती संस्थेकडनं हे जे गोल्ड आम्ही त्यांना देतो ते सर्टिफाय करून देतात की नाही, दिस इज राईट, दिस इज 22 कॅरेट गोल्ड किंवा दिस इज 18 कॅरेट गोल्ड, आणि ते सोन्यावर किंवा त्या दागिन्यावर मार्क केलं जातं. आणि या माध्यमातून मी सगळ्यांना सांगणं इच्छित आहे की आपण जेव्हाही सोनं घेतो तेव्हा हे हॉलमार्क हे निश्चितपणे बघून घ्यायला हवं. सोबतच आपण हे बिल घेतो आहे की नाही, बिलावर काय मेन्शन आहे, या सगळ्या गोष्टींना आपण घ्यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. म्हणजे काय बरोबर आहे की नाही बा सोनं, किंवा चोरीचं तर नाही आहे? नाही, हे चोरीचं नाही आणि हे आपण याला हे नाही करू शकत, तुम्ही त्याला वेगळं नाही करू शकत. म्हणजे मी तर म्हणेल की ज्वेलर्स लोक असं कोणतंच चुकीचं काम असं कधी करत नाही. पण सोनं घेताना आपल्याला जी खबरदारी घ्यायची आहे ऍज अ कस्टमर, ते मी सांगेल की एक तर आपण हॉलमार्क बघून घ्यावा. समजा आपण कुठला दागिना घेतोय, त्या हॉलमार्कवर काय लिहिलेलं आहे हे पण बघावं. आणि हॉलमार्कवर एक त्याच्यात जो एक नंबर लिहिला असतो तो तुम्ही ऍपवर जाऊन पण चेक करू शकता की हे लिगल आहे की नाही. कोणती ऍप? BIS ची ऍप आहे. ती BIS ची ऍपच्या आपण गेलो आतमध्ये, त्याच्यावर जो अल्फा न्यूमेरिकल नंबर असतो तो जर तुम्ही त्यात टाकला तर तुम्हाला हे माहित पडेल की एक्झॅक्ट त्याच्यात काय काय आहे, किती कॅरेट्स आहे आणि वजन किती आहे, सगळं काही. त्यामुळे मला ही एक गोष्ट सांगणे गरजेची वाटते की आपण जेव्हा दागिना घेतो तर हॉलमार्क बघून घ्यावा. आणि दुसरं एक महत्वाचं आहे, त्याचं बिल असावं, त्याचं एक पक्क बिल असावं, विच शुड बी GST पेड. हा सगळ्यात चांगला एक उपाय आहे की तुम्हाला गोल्ड पण चांगलं मिळेल, ॲश्युरिटी पण मिळेल आणि तुमचं फसवणूक नाही. म्हणजे काय गोल्ड मध्ये काय आहे आपल्याला माहिती पडेल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची चुकीची भुरळ वगैरे पडणार नाही. पण जर मला सांगा, गोल्ड जर मला ओळखायचं आहे की नाही बा, हा गोल्ड बरोबर नाही आहे किंवा ह्या गोल्ड मध्ये इश्यू आहे किंवा सिल्वर आहे, तर मी कसं ओळखावं? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. बघा, आता जसं आमच्या स्टोर्समध्ये आमचे जितकेही शॉप्स आहे, आम्ही सगळ्या शॉप्समध्ये कॅरेटोमीटर एक यंत्र ठेवलेलं आहे, एक मशीन ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण गोल्डला चेक करू शकतो. जसं आमचं वर्धेचं दुकान असो की हिंगणघाटचं असो, की तिथे आम्ही कॅरेटोमीटरची सोय दिलेली आहे ग्राहकाला, की तुम्ही जे घेतलं आहे त्याला पण तुम्ही चेक करू शकता किंवा आम्ही तुमच्याकडनं जे घेतोय ते पण आम्ही तुमच्या समोर चेक करून दाखवतो. त्यामुळे हे कॅरेटोमीटर जो आहे हे एक ट्रस्ट जे कस्टमरचं वाढतो ज्वेलर्सवर, ते या कॅरेटोमीटरमुळे पण वाढतो. बरोबर. सर, मला सांगा, आज जर मला गोल्ड किंवा सिल्वर घ्यायचं आहे, मी गोल्ड घ्यायला पाहिजे की सिल्वर घ्यायला पाहिजे? बघा, आता हे आपली चॉईस आहे, पण मागच्या वर्षीपासून या वर्षात जे रिटर्न सिल्वरने दिले आहे ते खरोखर आउटस्टँडिंग आहे. गोल्डनी पण इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स खूप चांगले दिलेले आहे. सिल्वरमध्ये असं आहे की सिल्वर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट घालू शकणार नाही. जसं तुम्ही सिल्वरचे काही बार्स घेतले ते तुम्ही घालू शकणार नाही, फ्लॉट प्ले घालू शकणार नाही. पण गोल्डमध्ये काही गोष्टी अशा आहेत जे तुम्ही घालू शकाल. जसं की 24 कॅरेटचं घेतलं तर गोफ, बांगड्या, हे 24 कॅरेटमध्ये झालं. 22 कॅरेटमध्ये पण आपल्याला बरेचसे जेवढे दागिने दिसतात आपल्याला, हे आपण घेऊ शकतो, घालू पण शकतो आणि ॲज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे दोन्ही पण तुमचे पर्पज सॉल्व्ह होत आहे.
सर बाय द वे एक सोन्याचं ऑर्नामेंट आहे किंवा चांदीचं ऑर्नामेंट आहे, नॉर्मली यामध्ये काय भेसळ केली जाते किंवा 22 कॅरेट आहे तर बाकी काय गोष्टी त्यामध्ये टाकल्या जातात? भेसळ हा जो प्रकार आहे हा मला असं वाटतं हे जवळपास बंद झालेला आहे. जेव्हापासून गव्हर्नमेंटनी हॉलमार्क आणलेला आहे, हा कायदा आणलेला आहे, त्यानंतर भेसळवाला हा प्रकार राहिला नाहीये. आणि मला वाटत नाही असं कोणताच ज्वेलर्स स्वतःहून अशी भेसळ करेल. कधीच कोणी ज्वेलर्स आपलं असं हे करत नाही की जेणे की त्याचं नाव खराब होईल. बरोबर. हा बरं सर, आता तुम्ही म्हटलं की आमच्या दुकानात मशीन्स आहेत, पण नॉर्मल लोकांच्या घरी मशीन वगैरे नसतात. आता मला जर ओळखायचं की माझ्याकडे काही सोनं आहे, की मी याला घरी कसं ओळखू की हे बरोबर आहे की नाही, की कसं आहे घरी एकदा बघितलेलं बरं बा दुकानात जाण्याच्या अगोदर, तर तुम्ही कसं ओळखावं? तर यासाठी आपल्याला माझ्या स्टोरवर यावं लागेल आणि तुमची जी ज्वेलरी आहे ही तुम्हाला चेक करावी लागेल. अच्छा. आणि हे आम्ही फ्री ऑफ चार्ज करतो. फ्री ऑफ चार्ज करतो? फ्री ऑफ चार्ज करतो. बरोबर बरोबर. बरं मला सांगा, आता आम्ही येताना बघितलं की आपल्या दुकानामध्ये काही ऑफर्स आहेत. दिवाळीमध्ये आपण प्रत्येक व्यक्ती ऑफर ठेवतो. आपल्या दुकानामध्ये काही ऑफर आहे का यावर्षी? हो, यावर्षी आम्ही एक खूप चांगला ऑफर कस्टमर समोर ठेवलेला आहे. या ऑफरचं नाव आहे हर घर लक्ष्मी. या हर घर लक्ष्मीमध्ये आम्ही दर 10 ग्रामच्या खरेदीवर 22 कॅरेटच्या दागिन्याच्या खरेदीवर आम्ही एक गोल्ड कॉईन फ्री देतोय. हे तर आहेच जे सगळ्यांना आकर्षक करते की दर 10 ग्रामच्या खरेदीवर जसं कोणी चेन घेतली 20 ग्रामची तर त्याला 2 गोल्ड कॉईन मिळते फ्री. त्यानंतर दुसरा या हर घर लक्ष्मी अंतर्गत अजून एक ऑफर जो आहे तो जुनं सोनं जे आहे, या जुनं सोन्यावर आम्ही 100% व्हॅल्यू देतोय. हे कस्टमर लोकांना खूप आकर्षित करते, कारण की आम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येकाजवळ काही ना काही प्रमाणात जुनं सोनं सगळ्यांच्या घरी असतं. काही तुटलेलं असते, काही अर्धवट असते, काही त्याचं ते डॅमेज झालेलं असते. तर जे सोनं तुमच्याजवळ आहे त्याची आम्ही 100% तुम्हाला रिसेल व्हॅल्यू देतोय. हे एक आमचं महत्वाचं एक ऑफर, आणि याच्यामुळे पण आम्ही पाहिलं की कस्टमरचा फुटफॉल जो आहे तो बऱ्यापैकी वाढला आहे. सर इंटरव्ह्यू घेतल्यावर नाही मिळणार का गोल्ड कॉईन? तुमच्यासाठी ऑल टाइम. थँक्यू सो मच सर. आणि बघा, आता मी गोल्ड घेतलं, सिल्वर घेतलं, मी सपोज एक ब्रिक घेतली गोल्डची, किंवा मी एक ऑर्नामेंट घेतलं. ऑर्नामेंटमध्ये मला जवळजवळ 2%, 3%, 13%च्या आसपास पण आपल्याला मेकिंग चार्जेस लागतात. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ग्राहकांनी काय करावं? बघा, आता आपण हे ऑर्नामेंट घेऊ तर त्याला मेकिंग चार्ज यासाठी लागतं की सोन्यामध्ये काम करणं जे आहे हे एकदम सोपं नाहीये. म्हणजे असं त्याला एक दागिना बनवायसाठी समजून घ्या जवळजवळ 8 ते 10 दिवस, 15 दिवस हिची प्रोसिजर असतं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे की एक दागिना जवळजवळ 10 वेगळ्या वेगळ्या हातातनं पास होतो. म्हणजे एक कारागीर जो आहे हे जवळजवळ एक दागिना बनवण्यासाठी 10 हाताच्या खालून तो दागिना पास होतो, तेव्हा कुठे जाऊन तो एक दागिना बनतो. आणि पर्सेंटेज जी मेकिंगचा तुम्ही जसं उल्लेख केला की 13% आहे किंवा 10% आहे, जे काही असलं त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा दागिना आम्ही घडवतो तेव्हा दागिना जसं 10 ग्राम मी सोनं कारागीरला दिलं, ते 10 ग्रामचे 10 ग्राम मला रिटर्न नाहीये. बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा तो घासतो, जेव्हा तो त्याला कापतो, यामध्ये जी गोल्डचं वेस्टेज होते, जे गोल्ड वाया जाते, जे हातात येत नाही, हे पण त्यात जोडल्या जातं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं बारीक काम आपण करतो म्हटलं, त्याला फाईल केलं, काही सोल्डर केलं, त्याला गोल्डमध्ये वेस्टेज होतं. म्हणजे समजून घ्या, मी त्याला 10 ग्राम जरी सोनं दिला तर होऊ शकते जो दागिना बनवून येईल तो 9 ग्राम 800 मिलीग्राम असेल, तर 200 मिलीग्राम जे आहे दॅट इज अ वेस्टेज. आणि हे कुठे ना कुठे मजुरीच्या रूपातच आकारले जातं. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त हे 200 मिलीग्रामची ही जी घट आली ही तर घट आहे, सोबत कारागीरला पण मजुरी द्यायची, ती पण एक पर्सेंटेज मध्ये आम्हाला द्यावी लागतो. त्यामुळे त्यामध्ये मेकिंग चार्जेस थोडे जास्त आहेत. हा, आता खूपशा वस्तू अशा आहेत ज्यामध्ये हा वेस्टेज होत नाही, त्याला मग मेकिंग चार्ज कमी असतं. पण खूपशा वस्तू अशा आहेत ज्याला खूप बारीक काम आहे. मी तुम्हाला दाखवेल त्याचा व्हिडिओ, जेव्हा कारागीर काम करतो एकदम पेशन्सचं काम आहे आणि एकाग्रता इतकी पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. जितकं दिसतं तितकं सोपं नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत. कुठल्याच मशीनचा प्रकार नाही, काही नाही. मशीनचा प्रकार म्हणजे काही काम असलं तरी पण ते खूप लिमिटेड आहे, पण त्याची हाताची कारागिरी आहे मेन, त्याचा तो मेकिंग आहे. बरोबर सर. बघा, आपण म्हणतो की आता मी सोनं घेतलेलं आहे, आता यावर्षी मी दिवाळीला घेईल, पुढच्या वर्षी मी उन्हाळ्यात गेली तिथे तिथे गेली. मला सांगा, एका वर्षात किंवा महिन्याच्या अखेरीस जर मी सोनं घेतलं तर मला स्वस्त पडेल, किंवा वर्षाच्या या वेळेला मी सोनं घेतलं तर मला स्वस्त पडेल बा, किंवा चांदी घेतली तर मला स्वस्त पडेल बा, मला सोनं आणि चांदी दोघांचंही सांगून द्यायला नाही. असं आहे, सोन्याचं आणि चांदीचं हे डायरेक्ट कनेक्शन जे आहे इंटरनॅशनल मार्केटची 2 निकष आहे. एक आहे सोन्याचे भाव आणि दुसरा आहे डॉलरची व्हॅल्यू.
तर सोन्याचे भाव हे डॉलरमध्ये येतात आणि दुसरा एक्सचेंज जो आहे जसं आपला रुपीज एक्सचेंज, डॉलर एक्सचेंज, तो पण एक निकष आहे. तर हे दोन्ही पण निकष महत्वाचे आहे आणि हेच डिसायसिव्ह पार्ट आहे सोन्यासाठी. समजा आपला एक्सचेंज रेट आता 88 रुपये आहे, तो समजा कमी झाला 85, तर ऑटोमॅटिक सोन्याचे भाव कमी होतील. किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचे भाव कमी झाले तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपला इंडियाच्या मार्केटला येतो. पडेल. राईट, 100%. त्यामुळे वर्षातला असा कुठलाच काळ नाही ज्याला म्हणता येईल की पर्टिक्युलर या महिन्यात सोन्याचे भाव कमी असतात. सर, पण इतक्या वर्षापासून सोन्याचा भाव कधी उतरला असं आम्ही बघितलेलं नाही. सोन्याचा भाव वाढतच जात आहे. डिमांडमुळे होत आहे की बिकॉज ऑफ इंटरनॅशनल मार्केट? हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये इन्स्टेबिलिटीमुळे होते आहे. जसं आपण पाहतोय बऱ्याचशा कंट्री वॉरमध्ये निघाल्या आहेत. आपण पाहतोय इराणवर हल्ले केले आहेत, त्यानंतर इस्रायलचं वॉर सुरू आहे, त्यानंतर रशिया युक्रेन सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे हा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट पडतो. आणि काय होतं की गुंतवणूक जी मोठ्या मोठ्या कंपनीची असतं ते गुंतवणूक तिकडनं काढून ते सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्याचे भाव एकाएकी वाढते. सर, भारतामध्ये कोणत्या कंपनीची खूप जास्त सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल असं काही असतं का? नाही, असं नाही. कंपनीचं इन्व्हेस्टमेंट आता सगळीकडे वेगळं राहू शकते आणि याचं काही असं प्रमाण नाही की या कंपनीचं जास्त इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये आहे. म्हणजे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणारी कंपनी ही ज्वेलरीची कंपनी असेल असं म्हटलं जाऊ शकतं. एक्झॅक्टली. सर, मला सांगा, सोनं आणि चांदी सोडलं तर आणखी कोणत्या याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो? सोनं आणि चांदी बेसिकली हे जे एक धातू आहे याला तुम्हाला इतका इझिली तुम्हाला सेल करता येईल, तर तितक्या इझिली असं कुठलंच तुम्हाला म्हणता नाही येणार की जसं डायमंड म्हणावा. पण डायमंडला जी ऍप्रिसिएशन व्हायला हवी गोल्डला आणि सिल्वरला जशी ऍप्रिशिएटिंग व्हॅल्यू आहे तशी डायमंड ऍप्रिशिएटिंग व्हॅल्यू नाही आहे. किंवा प्लॅटिनम म्हणता येईल, पण प्लॅटिनम पण आम्ही पाहिलं की इतकी ऍप्रिशिएट नाही जितकं गोल्ड ऍप्रिशिएट. तेवढं सुंदरही दिसत नाही. तेवढं सुंदर दिसत नाही. पण नाही, त्याची दिसतं सुंदर ते, पण त्याची एक त्याचा ऑडियन्स वेगळा आहे. आजकाल यंग क्राऊड प्लॅटिनमला इझिली अट्रॅक्ट करत आहे. थोडं ते लॅविश आहे. लॅविश आहे. कारण सोन्यासारखी चमक तर प्लॅटिनम मध्ये नाहीच. नाही, सोन्यासारखी चमक नाही, पण त्याची एक वेगळी चमक आहे. पण तुमचा बिझनेस सोन्याचा आहे म्हणून तुम्ही म्हणतात का? नाही, असं नाही. बघा, ही प्रत्येकाची चॉईस आहे. कोणाला प्लॅटिनम आवडतं, कोणाला गोल्ड आवडतं, कोणाला गोल्ड पण नाही आवडत, प्लॅटिनम पण नाही आवडत, त्याला सिल्वर आवडतं. तर ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. आम्ही कितीतरी म्हटलं गोल्ड घ्या किंवा नका घेऊ, पण शेवट इट कम्स टू इंडिव्हिज्युअल चॉईस. आम्ही हे पाहतोय की यंग जनरेशन जे आहे हे प्लॅटिनमकडे वळते, बघते. सध्या एकदम एकाएकी घेत नाही आहे, पण नक्कीच ते आर व्हेरी इंटरेस्टेड इन प्लॅटिनम. सर, महागच काय घेणार गरीब माणूस? सोन्याच्या कंपॅरिझन मध्ये प्लॅटिनम स्वस्त आहे. स्वस्त आहे. सोन्याचा भाव आणि प्लॅटिनमचा भाव काय असेल आता? बघा, सोन्याचा भाव असं 1,22,000 रुपये 10 ग्रामचा आहे. प्लॅटिनमचा रेट आहे फक्त 45,000 रुपये 10 ग्राम. 10. म्हणजे सोनं चांगलं की प्लॅटिनम चांगलं? ॲज अ इन्व्हेस्टमेंट गोल्ड इज बेस्ट. ॲज अ इन्व्हेस्टमेंट, ॲज अ इन्व्हेस्टमेंट, ॲज अ विअर अँड टिअर काही म्हणा तुम्ही, सोन्यासारखं इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. आणि सोनं हे नेहमी वाढत राहणार. आणि सोनं फक्त स्वस्त कालच होतं. जेव्हा घेतलं नाही तेव्हा. थोडा इंटरव्हल मध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जा. दर महिन्याला करू शकता तुम्ही, दरवर्षी करू शकता. आणि मी एक मुहूर्त हे जे आपल्या ह्याच्यात आपल्या पारंपरिक आपण म्हणतो की मुहूर्त, बेसिकली मुहूर्त इज अ EMI. की ते पहिल्या लोकांनी ते बनवून ठेवले आहे की आपल्याला या सणात घ्यायचं आहे. तर त्याचा ज्यांनी ते फॉलो केलेले आहे त्यांना इतका फायदा झालेला आहे त्याचा की त्यांनी प्रत्येक मुहूर्तात खूप नाही पण थोडंफार ते घेतलेलं आहे. आणि ते जमा होत लोकांकडे आज बऱ्यापैकी सोन्याची व्हॅल्यू जमा आहे आणि ती वाढते. सर, प्रत्येक इंडियन हाऊसहोल्ड मध्ये किती सोनं असायला पाहिजे? नाही, सोन्याचं प्रमाण असं सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की आता इतक्या वर्षांपासून सोनं आपला इम्पोर्ट होतोय, तर ज्या प्रमाणात इम्पोर्ट होतोय ना इंडियामध्ये, जेवढं सोनं आहे तेवढं सोनं कुठेच नाही. जितकं सोनं इंडियन बायर्सने घेतलेलं आहे, घरच्या लोकांनी घेतलेलं आहे, हाऊस होल्डने घेतलेलं आहे, तितकं सोन्याचं प्रमाण मला वाटत नाही कुठल्या देशात असेल. सर, सपोज करा माझ्याकडे उद्या, कठीण आहे तसं, 1 किलो सोनं किंवा 1 किलो चांदी आली, ठीक आहे, स्लॅब्स किंवा गोळे, तर मी सगळ्यात पहिले काय करावं? सोबत घरी घेऊन जावं. ऑर्नामेंट्स नाही बनवायचे? नाही, ऑर्नामेंट्स बनवू शकता तुम्ही, पण तुम्ही मग बनवताना मग ते प्रॉपर एक तर आपलं काय गरज काय आहे ही समजून घ्यावी. ऑर्नामेंट्स तर बनवणं सगळ्यात चांगलं आहे. समजा तुमचा जो गोल्ड आहे, रॉ गोल्ड आहे घरी, तर तुम्हीच ऑर्नामेंट्स बनवा. आणि फक्त आपल्याला खात्री ही करायची की आपल्याला तो जो ऑर्नामेंट आहे तो हॉलमार्क असला पाहिजे आणि सोबत बिलासोबत असला पाहिजे. कुठूनही आणलेला जमणार नाही असलेला आपला जो, बघा आता काय ही, दिस इज अ अप्रिशिएटिंग असेट. त्याची व्हॅल्यू
आज जरी तुम्हाला 1,20,000 एका तोळ्याची वाटते, ती 10 वर्षानंतर होऊ शकते 3 लाख होईल. त्याच्या 10 वर्षानंतर होऊ शकते 5 लाख 5 लाख होईल. त्याच्या 10 वर्षानंतर होऊ शकते ही याच्यापेक्षा जास्त होईल. तर तुमच्याजवळ प्रॉपर डॉक्युमेंटेशन असणं हे फार गरजेचं आहे. सर, ते तुम्ही आता म्हटलं की इथून 1 वर्षांनी सोन्याचा भाव बाबा इतका जाईल बा, तर आपण की अंदाज लावू शकतो का? आता मी एवढं सोनं घेतलं, माझ्याकडे 10 ग्राम सोनं आज आहे, हो, ठीक आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, तर पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या सोन्यामध्ये याच्या भावामध्ये किती हाईक येईल? मला असं वाटतं की एका वर्षामध्ये जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपये 50,000 ते 60,000 वाढतील असं आमचा अंदाज आहे सोन्यावर पर्टिक्युलर. म्हणजे 1,22,000वर 1,75,000 जाऊ शकते पुढच्या दिवाळीपर्यंत असा आमचा अंदाज आहे. पण जर इन्व्हेस्टमेंट म्हणजे ना आपण रिटर्न्स बघतो त्यामध्ये की मला रिटर्न्स मिळाले पाहिजे बा, कारण सोन्यामध्ये रिटर्न्स खूप जास्त आहे. जर तुम्ही सांगितलं की 50,000पर्यंत हाईक येऊ शकते, म्हणून ते चांगलं आहे की अजून काही रिझन आहे की इंडियन्सला बाबा सोनं असणं म्हणजे स्टेटसच आहे बा? किंवा सोनं फक्त स्टेटस साठी नाही आहे, एक इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरं तुम्ही याला फ्लॉन्ट म्हणजे घालू शकता तुम्ही, त्याचा एक तुम्हाला आनंद मिळेल. आणि सोबत ती व्हॅल्यू जी आहे ही नेहमी कॅरी करतं. सोबतच तुम्ही कधी पण त्याला दिलं विकलं तर त्याचे तुम्हाला इन्स्टंट पैसे येतील. अशी कुठलीच असेट नाही आहे ज्याच्यात तुम्हाला इन्स्टंट पैसे येईल. बरोबर, ती एक ऍसेट आहे. गोल्ड आणि सिल्वर अशी असेट आहे की तुम्हाला इन्स्टंट पैसे देईल. पण जर घातल्यावर तेवढंच त्रास सुद्धा होतो, आपल्याला जपावं लागतं, चोरांची भीती असते. आणि मी ऐकलंय की बाजूला पण आपल्या एकदा असा किस्सा घडलेला आहे सोनार लाईन मध्ये, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, ते आमच्याचकडे घडलेला किस्सा आहे की आमच्याकडे दरोडा पडण्याची एक स्थिती आली होती, ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा दोघांनी मिळून प्रयत्न केला होता म्हणजे दरोडा टाकायचा. पण माझ्याकडला स्टाफनी त्याला व्यवस्थित मोडून काढला आणि ते आमचा स्टाफ खूप अलर्ट होता त्यावेळेस, आणि ही स्टाफच्या मुळेच ही घटना जी ही टळली. तर काही असं सांगता येईल का की माझ्याकडे सोनं आहे, मला ऑर्नामेंट्स नाही करायचे, मला घालायचं नाहीये, मला फ्लेक्स नाही करायचं, पण मला माझ्याकडे सोनं ठेवायचं आणि त्याला जपून ठेवायचं की चोरी नाही झालं पाहिजे, तर आपण काय असं म्हणू शकतो? एखादी गोष्ट असते की सोन्यापासून बनलेली इतकी वेगळी गोष्ट मी बघितली, सोन्यापासून बनलेलं आयफोन्स आले, सोन्यापासून बनलेल्या बाकी गोष्टी आल्या. आता लोकांनी सोन्यापासून बनलेले तार सुद्धा आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये टाकलेले आहेत, तर अशी काही गोष्ट तुम्ही बघितली आहे का? नाही, हे तर आयफोन वगैरे तर आजकाल कॉमन झालेलं आहे, लोकांना आवडतं आणि गोल्ड असल्यामुळे त्याच्यात व्हॅल्यू त्याची चांगली असते आणि वाढतच राहतं. पण आजकाल बरेचसे नवीन प्रकार आता घडते आहेत. जसा आयफोन तुम्ही म्हटलं खूप चांगला आहे, त्यानंतर चष्मे घालतात सोन्याचे आमच्या स्टोरवर आहे सोन्याचं फ्रेम्स. आणि काय प्राइस राहते त्याची प्राइस जवळजवळ मला वाटते की 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखाचा एक चष्मा. तर तो चष्मा घालून तुम्ही फिरू शकता. 100%. किती कॅरेटचा? तो 18 कॅरेट मध्ये बनलेला आहे. जसं सोन्याचा कॅरेट जो कमी होतो तशी त्याची स्ट्रेंथ वाढते. बरोबर. जसं 24 कॅरेटचं सोनं म्हटलं की खूप सॉफ्ट असतं. आपण 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट मध्ये समजा फ्रेम बनवली तर ते लवकर वाकेल, त्यामुळे त्याला 18 कॅरेट मध्ये बनवलं जातं आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ असते चांगली. आणि सर आणखी काही असेल ना, चष्मा झाला, वॉचेस, कफलिंग्स सोन्याच्या येस दाखवू शकता कफलिंग आहे. आजकाल लोक घालतात, फ्लॉन्ट करतात, त्याला आवडतं लोकांना. आणि मे बी त्यामध्ये डायमंड पण आहे. डायमंड्स पण आहे. तर सोन्यामध्ये डायमंड लावलं तर किती पर्सेंट हाईक येऊ शकते सोन्याच्या भावामध्ये? जितकं गोल्ड मध्ये ग्रोथ आहे रेटचं, तसं डायमंड मध्ये ग्रोथ नाही दिसला आतापर्यंत आपल्याला. आणि त्यामध्ये असं आहे की आता आर्टिफिशियल डायमंड सुद्धा आलेले आहे बाबा, लॅब ग्रोन डायमंड. हा, ते पण आलेले आहे आणि खुद आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना प्रमोट केलं आहे. बऱ्याच ठिकाणी सरांनी गिफ्ट केलेले आहेत आणि ते भारतात बनलेले लॅब ग्रोन डायमंड्स आहे. काय फरक राहते सर एका रिअल डायमंड मध्ये आणि लॅब ग्रोन डायमंड मध्ये? लॅब ग्रोन जो आहे तो एक कसा आहे की हिऱ्याचा एक छोटासा पार्ट घेऊन त्याला वाढवलं जातं. तीच कंडिशन निर्माण केली जाते आर्टिफिशियली, जी त्याला आतमध्ये मिळते, अर्थच्या आतमध्ये मिळते, धरतीच्या आतमध्ये जी कंडिशन मिळते, जे टेम्परेचर मिळते, जेवढं प्रेशर मिळते, तेवढा प्रेशरवर त्याला मग वाढवलं जातं. तसं तो लॅब ग्रोन डायमंड म्हणलेला आहे. पण आम्ही पाहिलं आहे की एक्सेप्टन्स जे आहे लॅब ग्रोन डायमंडला ते इतकं नाही आहे जितकं नॅचरल डायमंडला आहे. परत तिथे इमोशनल व्हॅल्यू येते. समजा मी लॅब ग्रोन डायमंडची ज्वेलरी दिली तर त्याला इतकं इमोशनल कनेक्ट नाही मिळत जितकं एक नॅचरल डायमंड गिफ्ट करण्याचा. आर्टिफिशियल आहे, रिअल नाही. याला आर्टिफिशियल नाही म्हणता येणार, पण मॅनमेड आहे. आणि आपण जे नॅचरल डायमंड पाहतोय ते दॅट आर नॅचरल. तर त्याला जी इमोशनल व्हॅल्यू आहे ती पण खूप
महत्वाची आहे. सर, सोन्यापासून बनणारा सगळ्यात मजबूत ऑर्नामेंट किंवा सगळ्यात मजबूत वस्तू अशी कोणती बघितली आहे का तुम्ही? सोन्यापासून काही पण बनवा, सगळं मजबूतच बनतं. सगळं मजबूत बनतं. सगळं मजबूत बनतं. बघा, सोनं हे कसं आहे, धातू आहे की त्याला तुम्हाला जपून वापरावं लागेल. असं नाही करू शकत तुम्ही की मी म्हणेल की एकदम मजबूत, तुटणार कधीच नाही, असं नाही. सोन्यामध्ये ते एक सॉफ्टनेस राहतं. समजा तुम्हाला असं काही एकदम मजबूतच करायचं असलं तर मग तुम्हाला 18 कॅरेट मध्ये बनवावं लागेल किंवा 14 कॅरेट मध्ये बनवावं लागेल. तो दागिना सोन्याचा बनेल, मजबूत पण बनेल. सर, सोनं विकताना किंवा घेताना कधी असे सुपरस्टिशन्स असतात, लेजंड्स असतात की सोनं या वेळेला घ्यावं किंवा सोनं घ्यावं तर असं घ्यावं, अशा प्रकारची काही दुकानात तुमच्या लोक येतात का किंवा कधी असा एक्सपिरियन्स आलेला आहे का? नाही, सोनं घेण्यासाठी आमच्याकडे रोजच लोक येतात. आणि सोनं घेण्याचा हा सगळ्यात चांगला रोज, ही जी वेळ आहे ही सगळ्यात चांगली आहे सोनं घेण्यासाठी. दिवाळी आलेली आहे. सर, जेव्हा मार्केट डाऊन असतं ना तेव्हा आपण बघतो क्रॅश येतो सोन्याच्या भावामध्ये सुद्धा, चांदीच्या. तर मार्केट डाऊन असताना सगळ्यात जास्त क्रॅश सोन्यामध्ये येतो की चांदीमध्ये येतो? दोन्हीमध्ये येतो. सेम येतो. तरी जवळजवळ पर्सेंटेज जो असतो फॉलचा किंवा राईसचा जवळजवळ सारखा असतो. आणि चांदीमध्ये तर मी म्हणेल की जी आता जवळपास कन्झम्पशन आहे, इंडस्ट्रियल कन्झम्पशन सिल्वर मध्ये खूप वाढलाय. त्यामुळे पण चांदीचा जो भाव आहे एका दिशेने वाढत आहे. त्यामुळे चांदी आता थोडं जास्त विकत घ्यायला पाहिजे लोकांनी, असं वाटतं. 100% चांदी घ्यायला पाहिजे. चांदी इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. सोन्यापेक्षा महाग होऊ शकते चांदी? सोन्यापेक्षा अशी राजधानी महाग नाही होणार, पण त्याचा रेट ऑफ अप्रिसिएशन सोन्यापेक्षा मागच्या वर्षी चांगला राहिलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने चांदी वाढलेली आहे ती सोन्यापेक्षा थोडा स्पीडनी वाढली आहे. आणि चांदी थोडी विकत घ्यायला पाहिजे. आमच्या टीम मधले सगळेच लगभग मिडल क्लास आहेत. आम्हाला सोनं घ्यायचं आहे बाबा दिवाळीला, आणि आम्हाला भीती वाटते की आम्हाला असं सोनं मिळेल किंवा थोडंसं काही भेसळ वगैरे असेल. भीती प्रत्येकाच्या मनात आहे, जरीही मार्केटमध्ये नसलं तरी. तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे सोनं घेताना? सोनं घेताना आपल्याला हॉलमार्क पाहून घ्यायचं आहे, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे हे पाहून घ्यायचं आहे, किती कॅरेटचा त्याच्यावर मार्क असतं हे पाहून घ्यायचं आहे. त्याच्यावर जो अल्फा न्यूमेरिकल नंबर आहे तो आपल्याला BIS च्या ऍपवर जाऊन चेक करायचा आहे आणि सोबत घेताना पक्क बिल घ्यायचं आहे. पक्क बिल घ्यायचं. एवढ्या ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. पण जर सपोज करा माझ्या आजीचं सोनं आहे किंवा जुनं उंद सोनं आहे, मला ते विकायचं आहे, त्याची काय प्रोसेस असेल? तुम्हाला विकता येतं. तुम्हाला त्याबद्दल काही घ्यायचं असलं तर तुम्हाला घेता येतं, काही प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंग करता येतं. ट्रेडिंग करता पण त्याला विकता नाही येत. आता सध्या हल्ली याचं डॉक्युमेंटेशन असणं आपलं जो गरजेचं आहे की आपला जो केव्हा घेतलेला आहे याचं डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे बिल जपून ठेवा प्रत्येक गोष्टीचं. मी हेच म्हणेल तुम्हाला की प्रत्येक तुमच्या जो जी असेट आहे, जे सोनं आहे त्याचं बिल तुम्ही जपून ठेवा. पण जर चोरी करतात, सोनं चोरी करतात, त्यानंतर पण ते विकतातच पैशांच्या. कारण सोनं ठेवून तर असं काही फायदा नाही. सोनं आजकाल ट्रेड होत नाही गोष्टींच्या याच्यात. तर काय करत असतील ते लोक, असं की सोनं विकल्या पण जाते काय, त्याचं काही वेगळं मार्केट आहे? सोनं आम्ही जेव्हा विकत घेतो, आमच्या दुकानात एक नियम आहे की समजा ग्राहक काही त्याबद्दल घेत आहेत तर सोनं घेणार. समजा त्याला विकायची परिस्थिती आलेली आहे तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आम्ही चेक देऊ किंवा त्याच्या खात्यात पैसे टाकू. असं आम्ही कॅश 10,000च्या वर 1 रुपया पण कोणाला देत नाही. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी समजा विकलं काही कारणाने तर त्याचं आम्ही त्याला चेक देऊ, आयदर त्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाकू. तर याच पद्धतीने आम्ही सोनं विकत घेतो, इतर कुठलीच पद्धत नाही. सर, येतात तशी लोक सोनं वगैरे विकायला. भरपूर सोनं कधी आलेलं आहे, असं कधी झालेलं नाही? असं भरपूर सोनं बघा, आपल्याला शेवट जस्ट करावंच लागते नाही, हे बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि यामध्ये आम्ही आमची टीमला आम्ही अप्रिशिएट करतो की ती जज करते व्यवस्थित की हे योग्य मार्गाने आले आहे की नाही. सर, सोन्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण म्हणतो पारंपरिक सोनं, आपल्या घरी ऑर्नामेंट्स म्हणा, स्लॅब्स म्हणा, सोन्याच्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता एक नवीन गोष्ट निघाली आहे, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF. तर या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कोणती इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त चांगली आहे? हे डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF जे आहे हे पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये तुम्ही सोनं घेता पण ते तुम्ही हाताळू नाही शकत, ते तुमच्या हातात नाही राहत. त्यामुळे जनरली आपल्या रिजनमध्ये, वर्धेसारख्या रिजनमध्ये लोकांना जोपर्यंत सोनं हातात नाही घेणार लोक, तो फील नाही येत, तो कॉन्फिडन्स नाही येत. जनरली आपल्या भागात लोक हातात फील करूनच सोनं घेतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट जे आहे ETF वर आणि डिजिटल गोल्डवर कमी प्रमाणात होतं. सर, पण ETF म्हणजे काय मला कळलं नाही की ETF त्याचं काय व्हॅल्यू आहे त्या गोष्टीची, की मी ETF कसं करावं, कसं घ्यावं आणि ते कसं वर्क करतं? माझ्या हातात सोनं नाहीये पण मी सोनं घेतलेलं आहे, तर सोनं आहे कुठे? ETF हा जो प्रकार आहे हा इट इज सॉर्ट ऑफ एक बॉन्ड सारखा आहे की तुम्ही ते घेतलं आहे आणि त्याच्या बॉन्डच्या जी किंमती आहे त्या सोन्याच्या भावासोबत अटॅच असतात.
त्यामुळे त्याचं रिटर्न तुम्हाला मिळतं. जसं एक स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काही शेअर्स घेतले ते तुमच्या डिमॅट अकाउंटवरला असतात, तसंच ते ETF जे आहे हे तुमच्या अकाउंटवर असतं. म्हणजे ते तुम्ही हातात नाही घेऊ शकत, पण ते तुमच्या खात्यात असतं. ते ETF झालं. म्हणजे इमॅजिनरी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. इट इज अ इन्व्हेस्टमेंट, पण यू कॅनॉट टच और फील. ओके. जी व्हॅल्यू सोन्याला आहे घालण्याची, फ्लेक्स करण्याची, ती त्याला नाही. त्याच्या वर्सेस पारंपरिक सोनं आहे, ती इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त बेटर आहे. कधी पण राहील, कारण की ती तुम्हाला त्याचा मल्टिपल यूज करता येईल. कारण जसं तुम्ही एखादा चेन घेतली आहे, किंवा तुम्ही एखादा गोफ घेतला, किंवा तुम्ही एखादी रिंग घेतली आहे, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. आणि सोबत तुम्ही त्याला घालू पण शकता. त्यामुळे ते अजून त्याचं जास्त इम्पॉर्टन्स वाढतं, की कोणी पाहतं की म्हणतो हा याच्याकडे रिंग पण आहे, राईट. आणि तुम्हाला नको असलं तर तुम्हाला लॉकरमध्ये ठेवता येतं, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुमच्याकडे आहे याची सॅटिस्फॅक्शन तुमच्याकडे राहील. एक सॅटिस्फॅक्शन आणि एक कॉन्फिडन्स दोन्ही पण मिळतं. बरोबर. सर, पुरुषांसाठी एक ऑर्नामेंट किंवा सोन्याचा पुरुषांनी काय घालावं, आणि तुमचं एक फेवरेट काही ऑर्नामेंट असेल जे घालायला तुम्हाला आवडतं? पुरुषांसाठी तर भरपूरसे आता ऑर्नामेंट्स आलेले आहेत. जेंट्ससाठी चेन्स तर येतातच, रिंग्स आहेत, ब्रेसलेट्स आजकाल भरपूर लोकांना आवडते. ब्रेसलेट्स घालतात लोक. या व्यतिरिक्त कानात बाळी पण घालतात. आम्ही पाहिला या वर्षांमध्ये की मुलं जवळपास बाळी घालताय कानांमध्ये, ती खूप चालते. कोणी डायमंडची घालते, कोणी गोल्डची घालते. सर, असं सोनं विकताना कोणता असा किस्सा झालेला आहे का जो खूप अविस्मरणीय आहे किंवा खूपच असा वेगळा आहे? मला आता जस्ट काही आठवलं तर तुम्हाला मी शेअर करणे इच्छित आहे की आमच्याकडे सेव्हिंग स्कीम चालतं, ज्यामध्ये तुम्हाला 12 महिने पैसे भरायचे असतात, आणि एक इन्स्टॉलमेंट जो आहे, एक हप्ता जो आहे आमच्याकडनं असतो. जसं कोणी कस्टमर 2,000 रुपये दर महिन्याला भरते, तर त्याचे 24,000 रुपये होतात, आणि 2,000 रुपये आमच्याकडनं बोनस असतं. असं म्हणून 26,000चा त्याला दागिना घेता येतो. तर मला एक असाच एक किस्सा आठवतोय. मी स्टोअरवर होतो, माझ्या शॉपमध्ये होतो, तेव्हा एक थोडंसं एजेड व्यक्ती मला आले भेटायला, आणि ते म्हणाले की सौरभ दादा, मी तुमच्याकडे इतक्या वर्षांपासून कार्ड करतोय, मी तुमच्याकडे इतक्या वर्षांपासून कार्ड भरतोय की माझ्या 5 मुली आहे, 5 मुलांचं लग्न माझं या कार्डच्या भरोशावर झालं. तर आम्ही ते निरंतर आम्ही दरवर्षी कार्ड उघडत होतो, आणि थोडं सोनं आम्ही जमा करत गेलो. आणि या फक्त सेव्हिंग स्कीमच्या भरोशावर माझ्या जवळजवळ 5 मुलींचं लग्न इतक्या सोपी झालेलं आहे. मला कधीच बर्डन नाही आला सोन्याचं की एका वेळेस खूप सोनं घ्यावं लागेल म्हणून. तर ते आम्ही निरंतर घेत गेलो, आणि या गोष्टीचा मला आनंद आहे, म्हणून तुम्हाला मी ते शेअर करतो की मला खूप चांगलं वाटलं तुम्ही ही स्कीम काढली. त्यामुळे आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांचा एक खूप चांगल्या प्रकारे सोन्याचं एक हे झालंय, जमा झालंय, सोनं घेणं झालंय. म्हणजे पण सेव्हिंगची स्कीम आहे ती पण ग्राहकांसाठी चांगली आहे, खूप चांगली आहे. सेव्हिंग स्कीम तर मी प्रत्येकाला नेहमी म्हणतो की सेव्हिंग स्कीम खूप चांगली आहे. सेव्हिंग स्कीमने कमीत कमी तुमच्याकडे दरवर्षी काही ना काही सोन्याचं येतं. बरोबर. सर, एक शेवटचा प्रश्न होता, मला सांगा, तुमचा सोन्यासोबत खूप संबंध येतो, जर सोनं बोलू शकलं असतं तर सोनं काय बोललं असतं? मला लवकर विकत घ्या. जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर, जास्तीत जास्त विकत घ्या. बिलकुल, असं सोनं बोललं. येस, 100% बोललं असतं. आय एम व्हेरी चीप टुडे. उद्या मी महागून जाईल. उद्या मी महागून जाईल. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि लक्ष वेधकारांना एक गोष्ट सांगतो की हा जो पॉडकास्ट आपण सुरू करताय हा पूर्णपणे एंटरटेनमेंट बेस्ड आणि एज्युकेशन बेस्ड असणार आहे. त्यामुळे नक्की बघा आमचा पॉडकास्ट, आणि जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर काही इश्यू नाही आहे, थोड्या वेळाने करून घ्या, पण आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि बघत राहा डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्ष वेधक. धन्यवाद.